नमस्कार, मी श्रावणी स्टार इंडिया 1 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. स्टार्ट. तर आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री स्मितल भैया बाबळे आज आपल्यासोबत आहेत. नेमकं आज काय घडलं त्यांच्यासोबत की पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ते काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून आज जिल्हाभर चांगल्या पद्धतीने काम पाहत होते आणि अचानक आज त्यांच्या भाषेतून ती आली की पक्षाने त्यांना आज पक्षातून निलंबन केले. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय घडलं. नमस्ते. नमस्कार. तर भैयाजी, आज तुमच्याबद्दल ऐकलं तर तुम्ही युवक काँग्रेसचं भलं मोठं संघटन आज जिल्ह्यामध्ये युवकांचं उभं केलं आहे आणि एवढंच मोठं संघटन उभं करत असताना तुम्ही भरपूर जिल्हाभर फिरला आणि पक्षाने अचानक तुमच्यावर निलंबनाची कारवाई केली. तुम्ही कशामुळे कारवाई केली आणि काय घडलं? मुळात म्हणजे माझ्यावरती जी कारवाई झाली ती अतिशय चुकीच्या पद्धतीने कारवाई. पक्षाचे जो बायलॉज असतो त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये असा आहे की जर माझ्याकडून काही चुकीचं घडत असेल तर मला शोकॉज नोटीस करायची असते. माझं म्हणणं मांडण्याची मला त्या ठिकाणी मुभा दिलेली असते. परंतु ही कोणाच्या तरी दबावाला बळी पडून म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यावरून म्हणजे जसं तिकीट घेण्यामध्ये आर्थिक तडजोडी होतात तसे कारवाई करताना काहीतरी आर्थिक तडजोडी झालेली असते. त्याशिवाय एवढी मोठी कारवाई पक्ष अचानकपणे रात्री मला 11:15 वाजता पत्र आलं. म्हणजे ते पत्र कशा पद्धतीने आलं, काय आलं, त्याच्यावरती सही स्कॅन केलेली आहे, त्याच्यावरती प्रदेशाध्यक्षांची सही नाही, प्रभारींची नावाने खऱ्या अर्थाने मला ते पत्र काढलेलं ते चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे. पण ठीक आहे, तरी माझ्यावरती जरी पक्ष निलंबनाची कारवाई केलेली असली तरी मी ती मान्य करतो, त्यांचं स्वागत करतो की त्यांनी काँग्रेस पक्षाच्या एका चांगल्या काम करणाऱ्या जिल्हाध्यक्षाला म्हणजे तुम्हाला सजला मला सांगताना आनंद वाटतो की एक 6 महिन्यापूर्वी जे टॉप 10 जिल्हाध्यक्ष काढलेले होते ज्यांचं काम चांगलं त्याच्यामध्ये माझं नाव होतं. म्हणजे मी काँग्रेसचे जे प्रोग्राम खाली जे जनतेमध्ये करायला लागायचे आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मी मुंबईला जाऊन मेट्रो अडवलेली, मी दिल्लीला जाऊन संसद घेरावमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे, मी मुंबईला विधान भवन घेरावमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतलेला आहे. मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्यावरती आतापर्यंत 7 गुन्हे दाखल झाले जिल्हाध्यक्ष झाल्यापासून. म्हणजे पक्षाने ह्या नोंदी खऱ्या अर्थाने घेतल्या पाहिजे. परंतु चुकीच्या नोंदी पक्ष जे युवकचे म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर युवक काँग्रेसमध्ये बऱ्या अर्थानं दुफळी निर्माण झालेली आहे. त्याचं कारण हे असं आहे की पक्षाचे जे वरिष्ठ नेते असतील त्यांचं म्हणावं असं युवक काँग्रेसच्या संघटनेकडे लक्ष नाही आणि ह्या कारवाईला मी एकदम म्हणजे लाईटली घेतो. कारण का ठीक आहे, आपण संघर्ष करणारे माणसं आहोत. म्हणजे आपण संघर्ष करूनच सगळ्या गोष्टी मिळवल्यात. आपल्याला कोणीही घरी बसल्या कोणत्याही गोष्टी दिलेल्या नाही आणि एक सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीबाबत ह्या गोष्टी होणं साहजिक आहे आणि ती आज माझ्याबद्दल झाली. त्यामुळे मला त्या गोष्टीचं वाईटही वाटत नाही. म्हणजे किंतु परंतु अजिबात माझ्या मनामध्ये नाहीये की काँग्रेस पक्षाने माझ्यावरती कारवाई केली. कारण का काँग्रेस माझ्या रक्तात आहे. पण काँग्रेस पक्षाने तुमच्या कारवाई केली पण ती कारवाई घटनाबाह्य केली असं तुमचं म्हणणं आहे? 100% घटनाबाह्य कारवाई केलेली आहे. कारण का कोणतीही कारवाई करताना जो दोषी आहे, समजा मी दोषी होतो ना, तर मला माझं म्हणणं मांडण्याची तिथं थोडस मुदत देणं गरजेचं होतं. ते मला दिलेलं नाहीये. म्हणजे दबावाला पडून केलेली कारवाई आहे. ज्या पद्धतीने मोदी सरकार खऱ्या अर्थानं देशामध्ये राज्यामध्ये एखादा निर्णय अचानकपणे तानाशाह सरकार म्हणतो तसंच तानाशाहीचं वातावरण काहीच युवक काँग्रेसमध्ये दिसतंय. कोणाच्या तरी एखाद्या व्यक्तीला दबावाला आणि विशेष म्हणजे मला ह्या गोष्टीचं हे वाटतं की काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी निलंबित करण्यासाठी शिवसेनेने ताकद लावली. पण शिवसेनेने ताकद लावली तुम्ही म्हणता तर ह्याच्यामध्ये काय आर्थिक तडजोडी झाली असं तुमचं म्हणणं आहे का? 100% आर्थिक तडजोडी झालेली आहे. कारण का मी त्या युवक काँग्रेसच्या संघटनेमध्ये काम केलं, मी ती संघटना जवळून अनुभवलेली. माझ्या आधीही अनेक कार्यकर्त्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई झाली. कशा प्रकारे ते काम चालतं हे मी पाहिलेली आणि मी वेळोवेळी आमचे नेते माझे राजकारणातील दैवत माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात असतील, आमचे सत्यजित आमदार सत्यजित असतील, यांना वेळोवेळी ह्या कल्पना देत आलेलो होतो की युवक काँग्रेसमध्ये वाटतं तेवढ्या सगळ्या गोष्टी अगदी चाललेल्या नाही. कोणाच्या तरी दबावाला पडून कोणाच्या तरी पैशांना बळी पडून आर्थिक
जे आपण लाच देवाणघेवाण म्हणतो त्याला बळी पडून जिल्ह्यामध्ये काम होत आहे. मग या कारवाईविषयी आपल्याला बोलणे आमदार बाळासाहेब थोरातांविषयी झाले का काय? मला ज्या दिवशी पत्र हे रात्री आलं उशिरा, मी ते सकाळी पत्र पाहिल्याच्या मी ते पहिल्यांदा आमचे नेते सतीश दादा असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील यांना मी ते व्हॉट्सअप केलेलं आहे. आता हा सगळा विषय आतापर्यंत माझी त्यांची 1 to 1 या गोष्टीवरती कुठलीही चर्चा झालेली नाही. आता तेही प्रचार दौऱ्यामध्ये पण नाहीत, आपल्याकडेही बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. त्यामुळे मी म्हटलं इलेक्शन झाल्याच्या नंतर यावरती आपण चर्चा करू. पक्षाने तुमच्या निलंबनाची कारवाई केली, अजूनही तुमच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपकरण आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी तेच सांगतो, तुम्ही माझ्या पक्षाचं पद काढून घेऊ शकता. माझ्या रक्तातलं काँग्रेस, माझ्या मनातला विचार काँग्रेसचा जो आचरणातला विचार माझा काँग्रेसचा आहे तो काढू शकत नाही, म्हणून मी काँग्रेसचा पंचायत. म्हणजे थोडक्यात तुम्ही काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही आता समाजाने वावरणार आहात. मी इथून मागेही मी कधीही कोणत्याही वेगळ्या पक्षाचा पंचा आतापर्यंत मी माझ्या गळ्यामध्ये घातलेला नाही. घातला असेल तो 2014 साली फक्त एका राष्ट्रवादीचा पंचा माझ्या गळ्यामध्ये होता, परंतु मी त्यानंतर काँग्रेस सोडता कोणताही पंचा माझ्या गळ्यामध्ये म्हणजे नव्हता आणि इथून पुढेही राहणार. पक्षाने तुमच्या निलंबनाची कारवाई केली, ती कशा कोणत्या कारणामुळे केली असं तुम्हाला वाटतं? कारण हेच आहे की श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये जी उमेदवारी सेनेने दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्या सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा, परंतु दिल्लीत बसलेल्या नेत्यांना किंवा राज्यातल्या प्रभाऱ्यांना ही गोष्ट माहिती नसते की खाली त्या नेत्यांनी काँग्रेसबद्दल काय केलेलं आहे. म्हणजे मी आधी सांगितलं होतं की भारतातली एकमेव घटना अशी होती की एका घरातील पती पत्नीला महिला जिल्हाध्यक्ष आणि फादरचं जिल्हाध्यक्ष पद, म्हणजे दुर्दैव इतकं मोठं आहे त्याच्यामध्ये की 2 जिल्हाध्यक्ष घरात असताना आमचे जे दैवत थोरात साहेब आहे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांनी राजीनामे दिले. म्हणजे थोरात साहेबांचं ठीक आहे, थोरात साहेबांचं फार मोठ्या मनाचा माणूस आहे, परंतु थोरात साहेबांचं 100% असं आहे म्हणजे चापट मारलेली पण कळत नाही, पण मार तर असा लागतो की तो सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर लक्षात येतो. म्हणून ह्या गोष्टी पुढे चालत आल्या आणि नंतर विषय असा झाला की जे म्हणजे पूर्ण तालुक्यात, मलाच नाही तुम्ही तालुक्यात जरी विचारलं सगळ्यांना की महाविकास आघाडीचा खरा दावेदार कोण होता, तर ते एकमेव नाव समोर यायचं राहुल जगतापांचं. त्याचं कारणही असं होतं, त्यांचा कारखाना आता अडचणीत आहे यावरती बोललं जातं, पण तो कारखाना अडचणीत का आला हे आपण कुठेतरी पाहायला पाहिजे. जे कारखाना अडचणीत असतात त्यांना आपले केंद्र सरकार काही आर्थिक मदत करत असते, तर ते NCDCचं 137 कोटीचं लोन त्या कारखान्याला मिळत होतं. फक्त त्यांना आड घातली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये, परंतु निष्ठेपुढे तोही कधी वाकला नाही, झुकला नव्हता. त्यांनीही त्यावेळी साहेबांची निष्ठा ठेवून, साहेबांचा विचार खऱ्या अर्थानं त्यांच्या वागण्यात बोलण्यात असल्यामुळे त्यांनी ती ऑफर धुडकून लावली. परंतु जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते दोन्ही, त्यांनी ती ऑफर मान्य केली. 120 कोटीचं NCDCचं लोनही त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे आपल्या पदरात पाडून दिलं. म्हणजे कुठंतरी स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या माणसांचा राग खऱ्या अर्थानं माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे मला आयुष्यभर राजकारण नाही करायचं, पण जेवढं करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, विचारांचं करायचं, तत्वाचं करायचं, निष्ठेचं राजकारण करायचं. आणि ही गोष्ट माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला म्हणजे कुठंच मान्य होऊ शकत नाही की काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत जातात, राष्ट्रवादीत तिकीट मिळत नाही अजितदादा गटामध्ये, ऐन वेळेस ते शिवसेनेमध्ये आर्थिक चळवळी करून ते तिकीट घेतात. मग त्या उमेदवाराचा प्रचार करायचं माझं मन मला तयार होत नव्हतं. जरी मी शरीराने तिकडे असतो तरी माझं मन मला कदापि म्हणजे तयार होत नव्हतं. आणि मुळात म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे आमच्या बाबतीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कायम सांगितलेलं, म्हणजे मी जिल्हाध्यक्ष ज्यावेळेस मला 2020 साली पहिल्यांदा सत्तेदारांनी अपॉइंटेड केलं, त्यावेळेस सुद्धा जिल्हाध्यक्ष झाल्याच्या नंतर कार्यकर्ते त्यांना त्यावेळेस वहिनी काँग्रेसमध्ये होता आणि दादा भाजपमध्ये होते, तर असं सांगितलं जायचं की हा भैया बाबळे तुमचा नाही, हा राहुल जगतापांचा.
अरे मग मी राहुल जगतापांचा म्हणजे काय, राहुल जगतापांचा कार्यकर्ता थोडी. आता तुमचे माझे मैत्रीचे संबंध आहे, तर मी तुमच्यावर उठबस करणार, मग मी तुमचा झालो का? म्हणजे राजकारणात कुठंतरी कार्यकर्त्यातून विश्वास ठेवावा लागतो ना, तो विश्वास ठेवण्यात कुठंतरी ते कमी पडले. आणि जिथं विश्वास नाही तिथं आपण थांबण्यात मजा नसते. म्हणून मी हा निर्णय घेतला की आपण अपक्ष उमेदवार जे राहुल जगताप आहेत आपण त्यांच्या बरोबर राहतो. आणि ते राहुल जगताप आज शरद पवारांच्या विचारांशी प्रामाणिकपणे काम करतायत. म्हणजे मी तर एवढं सांगेन की महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार जर कोण असेल ते राहुल जगतापच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या शिवसेनेच्या माध्यमातून, काही नागोडींच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, ह्या थोरात साहेबांकडनं नेता एका वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले तक्रार. आणि ती ज्या व्यक्तीकडे तक्रार घेऊन गेल्या त्या व्यक्तीला ती आर्थिक तडजोड करण्याची पूर्ण म्हणजे माहिती काँग्रेस पक्षातली आहे. आणि त्या माणसाने आर्थिक तडजोडी करून तिकीटही मिळवलंय. त्याच पद्धतीने माझं निलंबनही केलेलं आहे. हे आता जनतेला सगळ्यांना माहिती आहे. आणि माझं निलंबन झालेले मला याच्यामध्ये कोणता तोटा नाही झाला. पण काँग्रेस पक्षात ज्या पद्धतीने काम करतं यावरती बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली. म्हणजे एवढं मला कालपासून, म्हणजे परवा दिवशी संध्याकाळ कारवाई झाली, काल सगळ्यांना माहीत झालं. मला एवढ्या जणांचे फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, सोशल मीडियावरती आपणही पाहतोय की आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या विचारांची एकनिष्ठ आहोत. आणि मला बाद झालं. मला आयुष्यात अजून काय कमायचं, मला काय कोणता कारखाना काढायचा नाही, मला सूतगिरणी टाकायची नाही, मला सहकारी मेडिकल कॉलेज टाकायचं नाही, ही अशी परिस्थिती आहे. म्हणून मी ही कारवाईचा स्वीकार करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आता श्रीगोंद्यामध्ये जे काँग्रेस म्हणून काम करताय त्यांनी एकदा त्यांचा इतिहास सांगावा. त्यांनी फॉर्म भरताना सुद्धा कोणत्या पक्षाकडून भरलेला होता, त्यांच्या ऑफिसवरती आतापर्यंत किती बॅनर झाले हे सुद्धा त्यांनी सांगावं. आज तुम्ही काँग्रेसच्या निष्ठेच्या वल्गना करता, तुम्ही काँग्रेस बरोबर राहणार करता. अहो तुम्ही ज्यांच्या स्टेजवरती जाऊन भाषण करता त्यांनी तुम्हाला 2019च्या साली, म्हणजे तुम्ही म्हणता माझं आमदार व्हायचं स्वप्न होतं, स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी होतं. त्यांनी त्यावेळेस तुम्हाला फसवलं, मग त्या जनतेचं नुकसान झालं ना. जर तुम्ही जनतेसाठी करत होता, जनतेसाठी, तुम्ही स्वार्थासाठी राजकारण करणार, जनतेसाठी करता, जनता 5 वर्ष बॅकफुटला गेली, मग त्याला धडा शिकवण्याची जबाबदारी आज त्या नेत्यांची नव्हती का? आज तेच त्यांच्या स्टेजवरती जाऊन म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर. म्हणजे हे लोक एवढे वेडे नाही राहिलेले. लोकांना राजकारण हे पूर्णपणे कळतंय. म्हणजे मी जरी तुम्हाला सांगितलं तुम्ही ह्या उमेदवाराचं काम करा, तुम्ही माझं ऐकून घेता, परंतु मी गेल्यावरती काय म्हणतात ह्याचं काय ऐकायचं सगळं आम्हाला कळतं. म्हणजे लोकांना सांगायची गरज नाही. ज्यांच्या 4-4, 5-5 पाट्या ऑफिसवरती झाल्या त्यांच्याकडून काय लोक आदर्श घेणार आहेत आणि जनता काय अपेक्षा ठेवणार आहे? म्हणजे स्वार्थासाठी बदलतात पक्ष का जनतेसाठी? एकदा पाहावं त्यांनी आत्मपरीक्षण करून. आज जे निष्ठावंत जे काँग्रेस आहे तालुक्यामध्ये, ती निष्ठावंत काँग्रेस आज कोणासोबत तुम्हाला काय वाटतं? आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये निष्ठावंत काँग्रेस म्हणजे त्यामध्ये आपले दीपक पाटील भोसले, असंख्य बाकीचे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते, आमच्या युनिशवाचे पदाधिकारी आहेत, युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आहेत, जे की फार मोठ्या घरचे नाही पण लहान लहान पदाधिकारी आहेत, जे काही सोशल मीडियापासून म्हणजे तुमच्या न्यूज ह्याच्यापासून सगळ्यापासून लांब राहतात. असे अनेक कार्यकर्ते आहेत जे निष्ठावान आहेत, ते आज राहू जगतापांबरोबर आहेत. तुम्ही देखील आज राहू जगतापांबरोबर त्यांच्यावर ठाम आहे? एकदम ठाम आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं की माझा विचार काँग्रेसचा विचार आहे. माझा विचार हा राहुल गांधींचा विचार आहे. राहुल गांधींच्या बरोबर